तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आमच्या गावाकडच्या ब्लॉग. गेल्या वेळेला तुम्हाला एकदा सांगितलेलं की सोयाबीनच्या बियांची भाजी खूप छान होते, तुम्ही कोणी बनवता का नाही. ती सोयाबीनची झाडं जी सकाळी सकाळी बाबाने तोडून आणल्यात रानातून, आणि आता आजी त्या सोयाबीनच्या शेंगा तोडून ठेवतायत. थोड्या वेळाने ते सोलून त्याच्या कोवळ्या कोवळ्या सोयाबीनच्या बिया काढतात आणि त्याची मी भाजी बनवते. खूप जास्त छान लागते ही भाजी. पण आज काय सोयाबीनची भाजी तर बनवली नाही, पण मूग शिजवून मुगाची आमटी, बीन्सची भाजी आणि कारल्याची भाजी बनवली. मला ना कमेंटमध्ये एका ताईने विचारलेलं की मला पण व्हिडिओज बनवू वाटतात, पण मला जे पाहुणे फ्रेंड्स वगैरे आहेत ना ते नावं ठेवतील माझ्या व्हिडिओजला बघून, अशी मला भीती वाटते. त्याच्यामुळेच मी व्हिडिओ बनवत नाही. काय करू? तुम्ही जे आता इंस्टाग्राम अकाउंट वापरता त्याच्यावर तुम्ही व्हिडिओज अपलोड करूच नका ना. तुम्ही एक नवीन जीमेल काढा, नवीन इंस्टाग्राम अकाउंट काढून त्याच्यावरती व्हिडिओज अपलोड करा. आणि तुम्हाला वाटतंय ना ही व्यक्ती मला नावं ठेवत्या, त्या व्यक्तीला ना तुम्ही परमनंटली नाही पण थोड्या दिवसासाठी तर त्या व्यक्तीला ना तुम्ही ब्लॉक करा. नवीन अकाउंटवरती ह्या सगळ्या व्यक्तींना तुम्ही ब्लॉक केला ना की तुमच्या मनात भीती राहणार नाही की मला माझे व्हिडिओज बघून कोणतरी मला नावं ठेवेल. जर तुम्ही व्हिडिओज बनवायला स्टार्ट केला तरी पहिले 30 व्हिडिओज तरी फॉलोअर्स वाढतील, व्ह्यूज वाढतील ही अपेक्षा ठेवूच नका. कारण पहिले 30 व्हिडिओज तरी तुम्ही प्रॅक्टिससाठी बनवा. प्रॅक्टिस जसं जसं तुमची होईल ना तसं तुमचा कॉन्फिडन्स लेवल ना जास्त वाढेल, आणि बोलण्याचं जसं कौशल्य वाढेल ना तसे व्हिडिओज ना जास्त इफेक्टिव्ह होतात. आणि व्हिडिओजमध्ये फेक दाखवण्यापेक्षा जेवढं रिअल असेल ना तेवढंच दाखवायला बघा, कारण लोकांना ना फेक बघण्यापेक्षा रिअल बघायला खूप जास्त आवडतं. आता भरपूर लोकांच्या अशा कमेंट येत होत्या की तुमच्या होम टूरचा एक व्हिडिओ करा ना. तर होम टूरचा एक मोठा व्हिडिओ बनवलाय, तो यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती लवकरच अपलोड करेन. संध्याकाळच्या जेवणाला ना अख्खा मसूर आणि रोटी बनवलेली, आणि रोटी ना खरंच हॉटेलपेक्षा पण खूप जास्त भारी झालेली. आणि आता रोटी कशी बनवली, त्याच्यामध्ये काय काय घातलं त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवताना ना असं टम्म रोटा फुगत होत्या, आणि खायला तर ना खुसखुशीत खूप जास्त झालेल्या. मस्त असं जेवण करून घेतलं आणि थोडा वेळ बाहेर फिरायला गेलं तर वारं किती जास्त सुटलेलं बघा. तर चला आजसाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.